हॅलो एव्हरीवन, माझं नाव ललित कंदारे. मी गेले 5 वर्ष झालं रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये वर्क करतो आहे. त्यात आपण 2 रेस्टॉरंट आत्ता चालू करतो आहे. एक अर्बन हार्वेस्ट फाईन डाईन कॉकटेल म्हणून आहे, जे की आपलं फॅमिली रेस्टॉरंट्स असेल पूर्ण. त्याचप्रमाणे आपण ॲज अ यंगस्टर आणि आय टी क्राऊडचा विचार करता एक हेड्सअप नावाचं लाऊंज पण क्रिएट केलेलं आहे. ॲलिस्टरचं नाव आम्ही खूपदा ऐकलं होतं. ह्याच्या आधीचे पण जे आमचे काही रेस्टॉरंट्स आहेत छोट्या स्केलवरचे, मोठ्या स्केलवरचे, तिथं ॲलिस्टरचं आम्ही इक्विपमेंट्स वापरतो आहे. पण हे पहिल्यांदाच एवढं फुल फेज मोठ्या मल्टीक्युजनमध्ये ॲलिस्टरसोबत काम करतानाचा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता आणि खूप चांगला पण होता. किचनचा लेआउट बनवण्यापासनं कसा बनवायचा तर स्टील ओपनिंगपर्यंत की काय चेंजेस करायचे, काय इक्विपमेंट्स बनवायचे, साईजनुसार बनवायचे, त्याच्यात लेआउट आलं, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आले, नंतर कमर्शियल काही डेव्हलपमेंट्स आल्या किचनमधल्या. ह्या सगळ्या जुझेरभाईंनी एकदम म्हणजे सोप्या पद्धतीने आणि म्हणजे असं कधी नाही झालं की काय अडचण आली ते अवेलेबल नाही झाले. रात्री 11 वाजता पण ते आलेले आहेत इथं आणि हा जेन्युइन फीडबॅक आहे. आणि तो खरंच खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती आमच्यासाठी. जरी आपण हे सगळं ॲम्बियन्स क्रिएट केला तरी किचन हा हार्ट असतो हॉटेल लाईनचा, जिथनं आपण फूड देतो. आणि ते हार्ट ॲलिस्टरनी एकदम उत्तमरित्या डेव्हलप केलेलं आहे. आमच्यासाठी तर केलंच आहे, पण अदरवाईज सगळ्यांसाठीच ते चांगल्या पद्धतीने करू शकतील इथून पुढं, अशी आम्हाला 100% गॅरंटी. खूप चांगले आहेत त्यांचे प्रोडक्ट्स. म्हणजे कसे वाटले म्हणण्यापेक्षा त्याचा परफॉर्मन्स जर बघितला ना की आम्हाला वाटायचं की आता जे पद्धतीने प्रोडक्ट आले त्याची लाईफ किती असेल आम्ही सांगू शकत नव्हतो, बिकॉज ऑफ टेक्निकली आम्हाला त्यातलं नॉलेज नाही आहे. पण ते प्रोडक्ट वापरलेत आम्ही की नाही का 5-5, 10-10 वर्ष पण प्रोडक्टला काहीच झालेलं नाही. तर आणि जे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे जे बनलेले आहेत, जे आपले म्हणजे आपण म्हणू शकतो की स्टँडिंग टेबल्स असतात, नॉर्मली भट्टी असते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या पाण्यात जास्ती करून जिथं चॅलेंज येतो मोरीमध्ये टेबल लवकर खराब व्हायचा, तो आमचा सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स आहे. की म्हणजे आमच्या एका आउटलेटला साधारण 4-5 वर्ष आलेत आणि तिथं पण आम्ही त्यांचा एक टेबल वापरतो आहे, त्याला अजूनही काहीच झालेलं नाही. त्याच्यावरनं आम्ही जज करतो की साधारण एकदा बनवलेला आयटम त्यांचा 15 वर्षाच्यापेक्षा जास्ती नक्की चालू शकतो. ॲक्च्युली रेटिंगमध्ये सांगणं खूप अवघड आहे. तसं तर तुम्ही 10ला पुढं किती नेता येईल तेवढं नेऊ शकतो आपण, 11, 12, 13 देऊ शकतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणलं ना, तुम्ही 10/10 जरी घेतले ना तरी कमीच पडतील त्यांच्यासाठी, बिकॉज ऑफ त्यांची जी सर्व्हिस आहे ना. जुझेरभाईंनी जो आम्हाला टाईम दिला आहे ना, कारण आमच्यासाठी पण हा खूप मोठा एक्सपिरियन्स होता. जे मल्टीक्युजन आम्ही जे बनवलं ना ते आमच्यासाठी फर्स्ट टाईम होता आणि खूप चॅलेंजिंग पार्ट होता. पण आम्हाला किचनमध्ये असा कधीच त्रास झाला नाही त्यांच्यामुळं, कारण कॉल केला की ते फोनवर ऑनलाईन व्हिडिओवर पण सपोर्ट देत होते, स्वतः टाईम काढून येत होते सारखे. त्यामुळं ते रेटिंग पर्पज जर विचारलं तर 10ला 10 पण कमी पडतील, त्याच्यापेक्षा जास्ती द्यावं लागेल.